नमस्कार, मी अश्लेषा. आपण बघत आहात शंखनाद. आज आपण आलो आहोत नागपुरातील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये. येथे पेडणेकर ज्वेलर्सतर्फे खास आणि भव्य दागिन्यांचं एक्झिबिशन लावण्यात आलेलं आहे. इथे या एक्झिबिशनची वाढ दरवर्षी नागपुरातील महिलांना असते आणि आता यंदाच्या वर्षीची वाढ ही अखेर संपली आहे आणि यंदाचं एक्झिबिशन आता लावण्यात आलं आहे. खरं तर खास दागिन्यांचे एक्झिबिशन नागपुरातील महिलांसाठी एक विशेष पर्वणी असते. तर तुम्ही देखील या आणि एक्झिबिशनचा आनंद घ्या. नागपूर स्थित हॉटेल सेंटर पॉईंट इथे पेडणेकर ज्वेलर्सतर्फे खास व भव्य दागिन्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. या प्रदर्शनाचं उद्घाटन पूजा मानमोडे व वृंदा ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी पूजा मानमोडे म्हणाल्या, दरवर्षी होणाऱ्या प्रदर्शनीला महिला आतुरतेनं वाट बघत असतात आणि या प्रदर्शनीच्या माध्यमातून नवनवे ज्वेलरी कलेक्शन मांडले जातात, जेणेकरून महिलांचा या प्रदर्शनात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. नमस्कार मॅम. खरं तर आज इथे एक भव्य एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं आहे पेडणेकर ज्वेलर्सतर्फे. तर तुम्ही काय सांगाल याबद्दल, दागिन्यांचं एक्झिबिशनबद्दल? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक्झिबिशन नागपुरात पेडणेकर ज्वेलर्सनी लावलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मला बोलवण्यात आलेलं आहे आणि मला खरं तर या एक्झिबिशनची मी आतुरतेने वाट बघत असते, कारण की इथे नवनवीन डिझाईन्स मला बघायला मिळतात आणि मी ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे की महिलांसाठी आवडीचा हा एक विषय आहे आणि पेडणेकर ज्वेलर्सच्या या ज्या ज्वेलरी आहेत आणि त्यांचे जे डिझाईन्स आहेत, हा खरोखर एक पुणे मुंबई साईडला आहे आणि तो नागपुरात एक दाखवण्याचा एक जो उपक्रम आहे हा खरोखर खूप म्हणजे महिलांसाठी उत्स्फूर्त आहे. तर त्यामुळे मी आसावरी पेडणेकर मॅडमला खूप खूप शुभेच्छा देते आणि असेच एक्झिबिशन आणि असंच एक ज्वेलरीचं जे शोरूम आहे ते नागपुरातही त्यांनी टाकावं असं मी त्यांना विनंती करते. वृंदा ठाकरे यांनी या प्रदर्शनाबद्दल, या प्रदर्शनीचे आयोजक आसावरी पेडणेकर यांचं कौतुक केलं आणि त्यांच्या भविष्यातील प्रवासाबाबत व नवनवीन प्रदर्शन नागपूरकरांच्या भेटीस आणत राहिल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. मी सर्वात आधी तर पेडणेकर ज्वेलर्सतर्फे एक्झिबिशन लावलं आहे त्यांना खूप शुभेच्छा देणार आधी. आणि त्याच्यानंतर मी पहिल्यांदाच आले एक्झिबिशनला, तर खूप छान वाटलं आणि कलेक्शन एकदम खूप छान आहे. आणि इथे पेडणेकर ज्वेलर्स असं आहे नाही, मी दादांनाही काल म्हटलं, तर एक आमच्या नागपूरलाही व्हावं असं शोरूम अशी इच्छा आहे. आणि अतिशय सुंदर असं ज्वेलरी आहेत, सगळ्या डायमंड गोल्डमध्ये पण छान डिझाईन्स आहे, वेगवेगळ्या युनिक आहेत सगळं कलेक्शन. आणि आसावरी मॅडमनी तयार केलेले डिझाईन्स आहेत म्हणतात, तर अतिशय म्हणजे आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की एक महिलांचे पर्वणीसारखं झालेलं आहे आणि अतिशय छान वाटलं इथे येऊन. आणि कलेक्शन खूप छान आहे. पुढील पर्वासाठी खूप शुभेच्छा देते आणि आमच्याकडे असं परत यावं आणि परत असं एक्झिबिशन व्हावं आणि आम्ही काही ना काही निश्चितच त्यांच्याकडनं घेत जाऊया आणि मोठं शोरूम इथे उघडावं अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. नक्कीच ते होईलही आणि इथे आम्हाला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मागील 6 वर्षापासून हा उपक्रम अविरत सुरू असून यंदाच्या प्रदर्शनास ग्राहकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे योगेश पेडणेकर यांनी सांगितले. तर आज आपल्या सोबत आहेत योगेशजी पेडणेकर. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, नागपूरमध्ये दरवर्षी एक्झिबिशन लागतं पेडणेकर ज्वेलर्सचं, तर दरवर्षी नागपुरातल्या महिलांकडून काय प्रतिसाद मिळतो आणि तुम्ही किती वर्षांपासून ही ॲक्टिव्हिटी चालू करता? गेली 6 वर्ष आम्ही इथे नागपूरमध्ये एक्झिबिशन्स करतो आहे सेंटर पॉईंटला. तर इथला महिलांचा ॲक्च्युली खूप आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. इथे ॲक्च्युली जे आम्ही कलेक्शन्स घेऊन येतो दरवर्षीप्रमाणे, जे डायमंडचं कलेक्शन असतं, आमचं पोलकीचं कलेक्शन असतं, ते ॲक्च्युली जास्त करून त्यांना आवडतं. आमचे जे आसावरी पेडणेकर्स मॅडम आहेत, तर त्यांनी ओन डिझाईन्स केलेले जे कलेक्शन्स आहेत, तर ते जास्त करून इथे चालले जातात. जे लाईट वेट कलेक्शन, कारण आजचा रेट पाहता जो दर वाढलेला आहे, तर त्याच्या संदर्भात आम्ही अमालिया कलेक्शन एक नवीन लॉन्च केलेलं आहे. अमालिया कलेक्शन आहे, शृंगार कलेक्शन आहेत, तर ते आता आम्ही नवीन घेऊन आलेलो आहोत. तर ते पाहण्यासाठी आता ह्यावेळची तुम्ही जरा चांगली गर्दी करा. तर तेच आम्ही तुम्हाला एक आमच्याकडून तुम्हाला विनंती आहे. पण दरवर्षी आम्हाला इथे चांगला प्रतिसाद असतो आणि लाईट वेट कलेक्शन बघण्यासाठी तुम्ही जरूर या. सर, भविष्याच्या याच्यासाठी तुम्ही काय एक स्ट्रॅटेजी आखली आहे? आता इथून पुढे कसं आहे की सोन्याचा दर आणि त्याच्या हिशोबाने आता जर चांदीचा रेट पण बघितला तर चांदीचं पण कलेक्शनमध्ये आम्ही दागिन्यांमध्ये आम्ही आता नवीन कलेक्शन आणलेलं आहे. कारण इथून पुढे आता शक्यतो डायमंड्स किंवा सिल्वर ज्वेलरी जास्त चालण्याची शक्यता जास्त आहे. तर त्याचं कलेक्शन आम्ही आता ह्यावेळेला आणलेलं आहे. सोन्याचा दर पाहता आता लोकांचा कल शक्यतो आता सिल्वर ज्वेलरी आणि डायमंड ज्वेलरीवर जास्त आहे. त्याच्यामुळे ते कलेक्शन्स लाईट वेटमध्ये कसं बनवता येतील त्या हिशोबाने आम्ही यावेळेला आणलेलं आहे. सोन्याचा वाढता भाव लक्षात घेता चांदी आणि डायमंड ज्वेलरी देखील ग्राहकांची मन जिंकत आहेत व सोन्याच्या हेवी दागिन्यांसोबतच लाईट वेट दागिने यांचा देखील या प्रदर्शनात समावेश असल्याचं सागर हळदणकर यांनी सांगितलं. गेल्या 6 वर्ष झाली आम्ही इकडे एक्झिबिशन करतो
आणि आपल्याला लोकांचा प्रतिसाद खूप खूप चांगला आहे, कारण आपण जी व्हरायटीज आणतो इकडे ती एकदम लाईट वेटमध्ये आणतो. आणि आजकाल कसे यंग स्टार वगैरे जे आहे त्यांना कसं लाईट वेटचे दागिने खूप आवडतात. फॉर एक्झाम्पल आता मी डायमंडचे आणलं आहे. डायमंडची अंगठी माझ्याकडे 12,000पासून स्टार्ट आहे. म्हणजे आता कशी तुम्ही ती घालू शकतात आणि भविष्यात समजा तुम्हाला ती कधी एक्सचेंज करायची झाली तर त्याचं तुम्हाला पूर्ण बेनिफिट भेटतो आहे. 100% बायबॅक आहे माझ्याकडे डायमंडमध्ये. तसंच आम्ही चांदीचे पैजण वेगवेगळे तऱ्हेचे मी डिझाईन्स वगैरे घेऊन आलो आहे. आणि सोन्याचे तर दागिने आम्ही आणतोच आहे, पण आता कसं रेट एवढा वाढल्यामुळे जास्त आता कस्टमर डायमंड्स आणि चांदी ह्याच्यामध्ये प्रिफर जास्त करतात. तर सर्वांना विनंती आहे की नक्की तुम्ही डिझाईन बघायला या. नागपुरातील सेंटर पॉईंट येथे आयोजित केलेल्या या पेडणेकर ज्वेलर्सच्या एक्झिबिशनला आज आपण व्हिजिट केलं. इथे दरवर्षी म्हणजे मागे इथे 6 वर्षापासून या एक्झिबिशनचं आयोजन होत आहे आणि नागपुरातील महिलांचा या एक्झिबिशनला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो. आणि यंदाच्या या एक्झिबिशनचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या वाढत्या दरामुळे पिढीचा जो आता यंग पिढीचा जो कल आहे तो सोन्याकडे आणि डायमंडच्या दागिन्यांकडे जास्त होतो आहे. त्याच्यामुळे लाईट वेटमधले जे दागिने आहे या दागिन्यांवर फोकस करण्यासाठीचं देखील एक्झिबिशन यंदाचं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही देखील या तुमच्या आवडीनुसार इथले दागिने तुम्ही खरेदी करा. आणि हे एक्झिबिशन पुढील 3 दिवस सुरू राहणार आहे, म्हणून तुम्ही एक्झिबिशनचा आनंद नक्की घ्या. कॅमेरामॅन सचिनसह मी अश्लेषा, शंखनाद न्यूज, नागपूर. अगं ऐकलंस का? 60 वर्षांची परंपरा जपणारे आणि महाराष्ट्र गोव्यातल्या 22 शाखांसह जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचं ग्रँड एक्झिबिशन लागणार आहे. काय सांगतेस? कुठे? हॉटेल सेंटर पॉइंट, रामदास पेठ. 19, 20, 21 जुलै सकाळी 10:30 ते संध्याकाळी 8:30 पर्यंत. मला आवडणार काहीतरी नक्कीच आवडणार. चला मग सजायला आणि झळकायला फक्त जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स मध्ये. आयुष्यातल्या काही आठवणी सोन्यासारख्या असतात आणि अशा आठवणी बनतात प्रेमाने, कारिगिरीने. म्हणूनच जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स 60 वर्षांची परंपरा महाराष्ट्र गोव्यातील 22 शाखांसह घेऊन येत आहेत भव्य एक्झिबिशन. 19, 20 आणि 21 जुलै सकाळी 10:30 ते संध्याकाळी 8:30 पर्यंत. हॉटेल सेंटर पॉइंट, रामदास पेठ, नागपूरला. यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है. रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं. हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है. शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती. साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है. इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल सोसाइटी, कमर्शियल शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर VIP प्रोटेक्शन, हर क्षेत्र में हमारे गार्ड काबिलियत के साथ डटे हैं. दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा. संपर्क करें 9422 313968.